अरे कुठं असते काय माहिती राव. ओ वहिनी, ते नारायणराव कुठे आहेत? काय काम आहे त्यांच्याकडं? काम सहज आपलं मित्र आहे ना कोण? नारायणराव नामी. अरे तुमची वय बघा, त्यांचं वय बघा. कुठल्या अँगलनी मित्र आहेत रे तुम्ही? अहो मैत्रीला का वयाची आठ असते का? आता आम्ही लय त्यांच्या सोबत अनुभव शेअर केले, घेतले त्यांच्याकडून जे जे काही घेण्यासारखे, त्याच्यामुळे वयाचं काही नाही. हा बरोबर आहे, वयाचं काही नाही. तुमचं फुकटच्या फाकट त्यांच्याकडनं काय छाप दारू बिरू या सगळ्या गोष्टी होत आहेत ना. मग तुम्ही कसं म्हणणार की वयाचा फरक असतो किंवा काय, मैत्रीमध्ये वय बघितलं नाही जात? हे तर बरोबर म्हणणार तुम्ही आता. मैत्रीत मग आर्थिक सहकार्य करावं लागत एकमेकांना. काय म्हणाले? आर्थिक सहकार्य, आम्ही त्यांना आर्थिक सहकार्य करतो, त्या आम्हाला करते. सुखात दुःखात आम्ही सोबत असतो. इथून फाट्यापर्यंत, फाट्यावरून गावापर्यंत आमचं एकमेकाला खूप म्हणजे मोलाचं सहकार्य असतं. बर, आर्थिक सहकार्य. आणि तुम्ही, अरे तुमची थोबाडा बघा, त्यांच्या बरोबर मैत्री करायला चाललेत. माझा नवरा सुधारलाय, त्याला अजिबात आता वाईट वळणावर आणायचं नाही, समजलं का? आणि हे असले मित्र मला अजिबात नकोय त्यांच्या सोबत. असले म्हणजे आम्ही पण लय सुधारलेलो आहे पहिल्यापासूनच. ते ज्यावेळेस बिघडायच्या अगोदर पासून आम्ही सुधारलेलो आहे. हो का? हो, मी चांगलं ओळखते तुम्हाला, किती सुधारलेले आहेत आणि किती बिघडलेले आहेत ते. परत त्यांचं नाव पण घ्यायचं नाही आणि परत घरी पण यायचं नाही त्यांचं नाव घेऊन, समजलं का? ते आता कुठे आहेत पण? त्याच्याशी काय करायचंय तुम्हाला? ते नारायणराव हे नाव आहे ना, ते तुमच्या मेमरी मधून डिलीट करायचं, समजलं? मैत्री वित्री गेली खड्ड्यात तुमची. परत त्यांचं नाव पण घ्यायचं नाही, घरी पण यायचं नाही आमच्या. चालते, निघा आता. आर्थिक सहकार्य